रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल
विठ्ठली आवडी हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताई जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे लागता आपुलिया
अहिता जो असे जागता आपुली अहिता जो असे जागता आपुली अहिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हाईक वाट देवा दयाचा हाईक वाट देवा दयाचा हाईक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा 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 जय माझ्या दैव फार नाही जय माझ्या दैव फार नाही जय माझ्या दैव फार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा तुकार कुमार
आपल्या हिता आपल्या हिता जो असे जागता आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज प्रथम चरणामध्ये म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या आपल्या हितासाठी कोण जागा असत तर आदर्श माता पिता वारकरी संप्रदायाचे पायी आपल्या हितासाठी जागे असतात दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुम्हाला हे वाटेल पण माझ्या भगवंताला सुद्धा हे वाटेल अशी मुलं घडवा अशी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे. अखंड श्रवण म्हणजे काय? आई बोला ना, ऐकणे. गीता भागवत म्हणजे प्रवचन कीर्तन गीता भागवत ऐका म्हणजे अखंड चिंतन आपलं काय होईल? विठोबाचं घडेल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? एवढी सेवा केली तरी सुद्धा माझे पारावर उरत नाही. असे जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दिव्य अक्षर आपल्या सेवेसाठी निवडलेले आहेत. आणि अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा दावा नाही बरं का आई. कारण वेगवेगळे वक्ते त्याचा वेगवेगळा भावार्थ काढू शकतात, वेगळाही भावार्थ असू शकतो. पण माझ्या बुद्धीला जसा पेरवेल त्याप्रमाणे माझे जगद्गुरु तुकारामांचे असा भावार्थ कसा असाच असेल असा माझा मुळीच दावा नाही. सेवेला सुरुवात करण्या अगोदर, अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. आपण किन निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत याची आपल्याला जाणीव आहे. आपण थोडा आवाज वाढा. मी थोडस लांबून बोलण्याचा प्रयत्न करा. थोडा आवाज वाढा. तरी स्वर्गातून आता विलीन होणार आहेत. आपण 12 वाजता फुलं टाकणार आहोत ना, तर आत्मा येथे 12 महिने भटकत असतो. आणि तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन अशा पवित्र दिवशी, अशा पर्वणीमध्ये आज काय आहे? आज दिवस कोणता आहे? एकादशी, सोमवार. त्याचबरोबर महंत नारायण महाराजांची आज पुण्यतिथी. आणि अशा पर्व काळामध्ये जर आईचं जाणं झालं असेल तर आईची आता स्वर्गाची दारं खुली असतात. आता अशा पवित्र काळामध्ये स्वर्गाची दारं खुली असतात. आज मंगल आका तुम्हाला आशीर्वाद देऊन स्वर्गामध्ये विलीन होणार आहेत. फक्त एक काम करायचे आई, सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपण काय करायचे? काम करायचे. काय काम करायचंय? सर्वांगाचं कान करायचे बरं का आई. विक्षेप करू नका, बोलू नका. फक्त एक काम करायचंय. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सर्वांगाचं कान करायचंय आणि अवदान द्यायचंय. अवदान म्हणजे काय? बोला ना, मला थोडा बोलायचं ना दे आई. अवदान म्हणजे काय? अवदान म्हणजे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. तुम्ही लक्ष दिलं तर समजा, तुम्ही नाही लक्ष दिलं तर तुम्हालाही समजणार नाही, मलाही काय सुचणार नाही. म्हणून तुम्ही अवदान द्या. कोणी उठू नका, हिशोब करू नका. गर्दी कमी, मला गर्दी लागत नाही आप्पा. गर्दी कमी, पण तुम्ही दर्दी लोक आहात, तुम्ही जाणकार लोक आहात. माझ्यापेक्षा तुम्ही वयानं, ज्ञानानं, तपानं सर्वश्रेष्ठ मंडळी माझ्या समोर येथे उपस्थित आहेत. कथाकार, प्रवचनकार, सर्व जाणकार मंडळी माझ्या समोर येथे उपस्थित आहेत. मी तुम्हाला ब्रह्मज्ञान मुळीच सांगणार नाही. जर ब्रह्मज्ञान सांगितलं तर तुमच्या डोक्यावर नाही मांडतो. इंदापूरचे दादी असो, जीवन चांगलं जगा. आईच्या पश्चात पाठीमागे विशाल असा हा परिवार. माईक थोडा क्लिअर करा. सिस्टीम गोड आहे पण ऑपरेटिंग थोडी गोड झाली पाहिजे. कारण येरती मायकी दुःखाची जनती. ही सिस्टीम जर गोड नसेल ना तर आपण कितीही गोड बोललो तरी तुम्हाला स्पष्टीकरण होणार नाही. त्याच्यामुळे सावध झालं पाहिजे. त्याच्यामुळे मी आहुजाचा माईक आणलेला आहे. स्वर्गीय बाबा महाराज सातारकर यांचे चिरंजीव माईक मुळे गेले. लक्षात ठेवा. संपूर्ण आता वक्त्यांना विनंती, आपण माईकच्या बरं का महाराज सोमनाथ महाराज, माईक पासून एकजित आपण बोललं पाहिजे. ऐका,
त्या माईक मध्ये मॅग्नेट आहे आणि जर याला चिपटून जर बोललं पूर्ण तर आपल्याला कशाचा कॅन्सर होऊ शकतो. आज परमार्थामध्ये गांभीर्य राहिलं नाही. आज परमार्थामध्ये हे गांभीर्य राहिलं नाही. आज माईक गोड आहे, सिस्टीम ही गोड आहे, सर्व वातावरण एक नंबर आहे. गोड ध्वनी मुद्रण, गोड चित्रीकरण, संपूर्ण हा परिसर गोड आहे. आणि तुम्ही फक्त अवधान द्यायचं काम करायचंय. आणि ज्यावेळेस प्रमाण होईल, ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्यावेळेस तुम्ही मुखाने भजन आणि हाताने टाळी करायची. विठ्ठल 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 स्वर्गीय आदर्श माता मंगलजी भाऊसाहेबजी गवळी यांच्या पश्चात विशाल परिवार, आदरणीय प्रवीणजी भाऊसाहेब गवळी, त्यांच्या धर्मपत्नी रुपाली प्रवीणजी गवळी, त्याचबरोबर कन्या स्वात्यावर ह्या वारकरी संतांच्या, तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाचे पायिक आहात, ज्ञानी मंडळी आहात. सर्वांना माहिती आहे रावणाला बायका किती, श्रीकृष्णाला बायका किती, माहिती का? मी मुळीच रावणाची श्रीमंती सांगणार नाही. मी मुळीच रावणाची श्रीमंती सांगणार नाही, कारण माझ्या ज्ञानोबा तुकोबाराची, माझ्या नाथबाबाची श्रीमंती पुरेशी झाली. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हणलं की तुकोबाराय, निष्ठा म्हणलं की निळोबाराय, भक्ती म्हणलं की नामदेवराया, आणि शांती म्हणलं की माझे नाथबाबा आपल्याला आठवतात ना? नाथबाबा, माऊली महावैष्णव. किती वय होतं माझ्या ज्ञानोबारायांचं? बोला ना आई, तुम्ही जर बोलला तरच मला समजेल, तुम्हाला समजते का नाही. काल असंच कीर्तन झालं, ते म्हणजे आम्हाला काय पाठीमागा आवाजच आला नाही. महाग आवाज येतो का क्लिअर? वरती व्यासपीठावरती बसलेले, व्यासपीठाच्या वरती बसत प्रवीण खाली बसतात. की नारदाची गादी, ज्यांचे गुडघे दुखत असतात त्यांनी बसलं तरी चालेल, पण तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात तरुणाने समोर येऊन बसलं पाहिजे. किती वय होतं माझ्या ज्ञानोबारायांचं? 16 वर्षे. मग कुठे 16 ते 18चा पट्टा कुठे? काय वय होतं माझ्या ज्ञानोबारायांचं? 16 वर्ष. आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचं. 16 वर्ष धोक्याचं नाही तर 16 वर्ष मोक्याचं आलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण वायफळ खर्च कुठेही करतो. आता रात्रीचा अभिष्ट चिंतन सोहळा झाला, तर त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये 200 रुपयाचा केक कापण्यापेक्षा 50 रुपयाचा वृक्ष तुम्ही लावा. केक संपणार आहे, माणूस जाणार आहे, पण हे वृक्ष आज राहणार आहे का नाही? आपल्यातून आई निघून गेली, आपल्यातून आई निघून गेली, पण आईच्या स्मरणार्थ जर इथे आपण एक छोटस रोपट लावलं तर ह्या रोपामध्ये आपल्याला आईची आठवण राहील. रोपामध्ये आपल्याला आई जिवंत असल्याचा भास होईल. नवे नवे तर हे तुम्ही आम्हाला सावली देणार आहे, नवे नवे तर हे तुम्हा आम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचं काम कोण करतं? माझी भाषा आहे का? आम्ही काय पदरचं बोलणार नाही. सर्व माझ्या संतांनी ज्ञानोबा तुकोबाराय सांगितलंय ते फक्त आम्ही काय करणार? आम्ही पोस्ट म्हणायचं. आम्ही पोस्ट म्हणे. आम्ही कोणी संत नाही, आम्ही कोणी देव नाही, आम्ही कोणी महाराज नाही, आम्ही कोण आहे? आम्ही फक्त पोस्ट म्हणाय. ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार फक्त तळागाळापर्यंत पोहोचावी हे आमचा मानस असतो. परमार्थाची उंची वाढली आहे, परमार्थाची उंची वाढली, पण खोली नाही वाढली आणखी. परमार्थ हा रक्तात असला पाहिजे. आज काय झालंय? परमार्थामध्ये निष्ठानिष्ठी झाली. निष्ठावंत वारकरी जर व्हायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्रथम आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ परिधान करावं लागेल. आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही, आपल्याला
काय आवडतं हे महत्वाचं नाही तर माझ्या भगवंताला काय आवडतं? प्रमाणाशिवाय बोलायचं नाही आता. नाथबाबांनी प्रमाण गोड प्रमाण दिले. आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची ऐका तो प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन नामाचा उच्चार रात्र दिन तुळशी माळ गळा तुळशी चंदन टिळा तुळशी माळ गळा तुळशी चंदन टिळा कर्मला वैष्णवांचा कर्मला वैष्णवांचा जय कर्मला वैष्णवांचा आवडे देवाचे तो ऐका प्रकार. तरी संप्रदाय कळायला त्याला वारकरीच व्हावा लागेल. ते बी निष्ठावंत. आता काय झाली? निष्ठा निष्ठी झाली परमार्थामध्ये. वारकरी संप्रदायाचं पायी व्हा एवढंच फक्त चांगलंय. कीर्तन चांग 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 होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप कीर्तन ताग 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 कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे कीर्तनामध्ये. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे. आपल्याला असं वेळ लागला पाहिजे परमार्थाचं. आपल्याला वेळ लागतं ना कशाचं? गौतमी पाटीलचं कशाचा वेळ लागतो? आता इथं जर गौतमी पाटील असते तर किती गर्दी झाली असते. धन्य माता पिता तयाची या. अभंग मला दुसरा निवडायचा होता आज. आज मला अभंग निवडायचा होता. मरणा आधी सावध व्हावे. पण हे लेकर त्यांची कुस किती पवित्र असेल. हे धन्य नाहीत. काय सांगितलंय? धन्य माता पिता तयाची या. ही लेकरांची माता पिता आहेत ना. बघा पिता पपाच वाजवायला मृदंग वाजवायला सेवा आणि मुलगी गायन करते. स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत बरं का. माझा मुलगा फौजी, माझा मुलगा PSI, माझा मुलगा कीर्तनकार, माझी मुलगी गायिका, माझा मुलगा यूट्यूबर, माझा मुलगा सिस्टीमवाला, माझा मुलगा पेटी मास्टर, माझा मुलगा विनेकरी, माझी मुलगी टाळकरी. असं स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत. आणि अशी जर मुलं नसतील तर आई वांज राहील. काय वाईट नाही बरं का. आज आपण काय करतो? संपत्तीच्या हवासापोटी आपण आपली मुलं अमेरिकेला पाठवतो. पण तीच मुलं तुमच्या शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या जवळ येतील का नाही ती शाश्वती
मी नारदाच्या गादीवर नाही देऊ शकत. पण जर तुम्ही जर अशी मुलं घडवली, ऐका, अवधान द्या जरा. कुठंतरी कुटाळ करण्यापेक्षा टाळ वाजवलेलं काय वाईट आहे का? कुठंतरी कुटाळ करण्यापेक्षा टाळ वाजवलं पाहिजे. आता बऱ्याचशा आईला असं वाटलं असेल, माझीही मुलगी अशी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहायला पाहिजे, माझाही मुलगा असा पकवाज वाजवला पाहिजे. वाटलं का नाही बऱ्याच आईला? पण आपली मुलं निघतात पिणारी. आपली मुलं जर आपल्याला असं वाटत असेल गाणारी पाहिजेत, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली मुलं ऍडमिशन घेणे काळाची गरज आहे. आणि जर आपल्याला असं वाटत नसेल, अशी आपली लेकरं, ही लेकरं खूप गोड आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आहे का लेकरांच्या अंतःकरणामध्ये ते भरतरी पाप आहे का? आहे का? आज कीर्तनामध्ये जर आपण समजा बाहेरून गायक बोलवले असते मोठे चांगले, पण माणसानं प्रसिद्ध असण्यापेक्षा सिद्ध असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? आपल्याला प्रसिद्ध भेटतील, पण प्रसिद्ध असण्यापेक्षा असं सिद्ध असलं पाहिजे. बघा, राहणीमान साधी पण विचार उच्चित. आदरणीय हरिभक्त परायण अष्टपैलू नारायणजी महाराज वाळुंजकर ही लेकरं काय एका घरची लेकरं नाहीत. श्री क्षेत्र चापडगाव, मला वाटतं चापडगाव, मी मला वाटतं बऱ्याच वेळेस मला चापड दिली आपल्याला. माझं कीर्तन कुठं असलं की मी त्यांना फोन करतो, पण ते त्यांना त्यांची चूक नाही, कारण पालकाची जबाबदारी. बोला ना, हाड का जळत नाहीत, कुजत नाही, जळत नाही, त्याचं कारण काय? त्याचं कारण आपल्याला समजलं पाहिजे ना. कालीच तर कीर्तन ऐकायचं पण ऐकायचं. माझं थोडं बकरून तो परकडे आहे. इंजेक्शन कसं असतं? इंजेक्शन टोचत पण गुण हमखास. तसं हे माझं कीर्तन म्हणजे तुम्हाला टोचेल, पण तुम्हाला गुण हमखास येईल. का हाड का जळत नाही? बोला, बोला ना राणीताई. त्याचं कारण काय माहिती का? आज श्राद्ध कोणाचं आहे? आईचं. आईच्या दुधापासून ते हाड तयार झालेले असतात. कशापासून? आईच्या दुधापासून. मग आईच्या दुधापासून म्हणल्यावर आईची दुधाची ताकद किती असेल बघा ना. सगळे शरीराची माती होईल, पण हाड न जळण्याचं कारण आपण आईचं पवित्र आणि गोड दूध पितो. आणि पवित्र गोड दूध कुठे? फक्त दोन ठिकाणी. एक म्हणजे आपल्या आईचं आणि दुसरं म्हणजे गोमातेचं. दारामध्ये गोमातेचं दर्शन झालं. गाया सांभाळा, गाया सांभाळा. तुम्ही सांभाळता जर्सी गाय. जर्सी गाय तुम्हाला उत्पन्न देईल. जर्सी गाय तुम्हाला उत्पन्न देईल, पण गोमाता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवा. राणीताईंनी मला वाटते गोमाता सांभाळली. खूप मोठा आशीर्वाद आहे बरं का. राणीताई उठल्याबरोबर काय करायचं? गोमातेच्या अशा पाठीवरून हात फिरवायचा. हे प्रयत्न केला पण थोडी मारायचा जावं बघ ती. अहो, पुण्याच्या लोकांना कळलंय. माझा मित्र एक आमदार एक माझा मित्र पुण्यातला, त्यांनी गोमाता बंगल्यामध्ये गोमाता आत घेतली. गोमाता आणि त्या गोमातेला कपडे शिवलेत. गाईला कपडे शिवल्यात आणि गोमाता घरामध्ये पोर्स मध्ये सांभाळतो. दररोज उठल्याबरोबर गोमातेचं दर्शन घेतो, आपल्या आईचं दर्शन घेतो आणि त्या गाईच्या पाठीवरून असं हात फिरवतो. काय होतं गाईच्या पाठीवर हात फिरवलं? आपला बीपी, शुगर, कॅन्सर, कुठलेही आपल्या शरीरातील रोग असतील ना, ते सगळे समूळ नाहीसे होतात. तुझी ताकद माझ्या ह्या. काय चिंता करायची? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आहे का भरवसा? आता मी कीर्तन करतोय, माझा भरवसा आहे का? आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. कोणावर? आत्मारामगिरी बाबावर. कारण मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवार. मागे पुढे माझे आत्मारामगिरी बाबा आहे. काय तेज आत्मारामगिरी बाबाचं. किती भाग्यवान आहे माळेवाडी.
अहो आत्मारामगिरी बाबाचं तेज आहे इथं इथपर्यंत पोहोचतंय. आत्मारामगिरी बाबा हाकेच्या अंतरावरती आपल्या किती पवित्र आहे. सद्गुरु सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु सारखा पाठीराका आपल्या पाठीशी असल्यावर काय काळजी करायची. मुळात आपला अहिल्यानगर जिल्हा एक पवित्र, त्याच्यामध्ये कर्जत तालुका, त्याच्यामध्ये हे रमजान चिंचोली, त्याच्यामध्ये माळेवाडी पवित्र आहे. कशामुळं? मुळात पवित्र गाव आहे. मुळात एक पवित्र गाव आहे आणि त्याच्यामध्ये कीर्तन. मग किती पवित्र झालं, ती जागा किती पवित्र झाली. पवित्र ते कोळ पावन तो देश, पवित्र ते कोळ पावन तो देश. धर्म त्यांचा झाला नारायण. अशी पवित्र मुलं जन्माला येण्यासाठी पवित्र कुस लागेल, पवित्र माता लागेल. धन्य माता पिता तयाची या. सात्विक विचाराची जर मुलं तुम्हाला कुळी घडवायची असतील तर कुळ त्याला पवित्र लागेल. अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. जय हो. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कमीत कमी बसल्या बसल्या टाळे तरी वाजवा, कारण लेकरांना त्याची ऊर्जा येते. आज सात्विक विचार पाहिजे. तो आपले विचार घाणेरडे झालेत, फार घाणेरडे. आज आई बुद्धी कशावरती अवलंबून आहे. आपली बुद्धी तेच विवेक बुद्धी कशावर चालते. राजेंद्र मेजर मुंबईवरून आले ते मी आज सेवेसाठी. आपली बुद्धी कशावरती अवलंबून आहे. हा विचार. आणखी आई बोला ना. मला अपेक्षित उत्तर पाहिजे. अपेक्षित उत्तर जर तुम्ही दिलं तर तुम्हाला सोन्याचं नाणं देणार आहे. मोबाईलनी हँग व्हायचे डोकी बघा. ती मोबाईल टावरचं काम करतो सागर, ते मोबाईल सांगितलं उत्तर दिलं. मला तुम्हाला विचारायचं आहे. आता आपल्या टावर खालीच रेंज नाही राहायची. सागरच्या सागरचा टावर आहे आणि त्या टावर खालीच आपल्याला रेंज नाही. बोला ना आई. आपली विवेक बुद्धी कशावरती अवलंबून आहे. बाकीच्यांनी पेपर करू नका, तुम्ही सर्व जाणकार आहात. मला आईला प्रश्न विचारायचा आहे. माझ्या विश्वास नसेल सोन्याचं नाणं देणार आहे. माझ्या विश्वास नसेल आमचे अनिल देतील तुम्हाला. अनिल दळवी पुण्यावरून आले ते. माझ्या विश्वास नसू द्या तुमचा. आपल्या धर्मपत्नी सहित पुण्यावरून आले. तुम्हाला सोन्याचं नाणं आहे. आपली बुद्धी कशावरती अवलंबून आहे. कोणी सांगा. तुम्ही पेपर करू नका. बोला ना आई. विजयाताई. हा पेपर फोडला तुम्ही. टाळ्या वाजवा. तुम्ही पेपर फोडल्यामुळे तुम्हाला सोन्याचं नाणं नाही. टाळ्या वाजवा सर्वांनी. तुम्ही पेपर फोडला महाराज. वा. विहार विहार नेमिंद्रियाचे सार. आपली बुद्धी ना आई. महाराष्ट्र लाईव्ह पाहतोय आता, म्हणून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मुलीला एक विनंती. पोरींनो, तुम्ही 5 नाही 10,000चा ड्रेस परिधान करायचा. किती? 10,000चा ड्रेस परिधान करायचा. पण कसा? आपल्या संस्कृतीला सोपेल असा. काय संस्कृती बघा बरं, किती गोड वाटतात. आपल्या मुलीला 10,000चा ड्रेस आहे, बस सगळ्या आपल्या मुली उघड्या. हा धर्म वाढत चाललाय. धर्माचं पालन आपल्याला करायचंय. आपण धर्माचं पालन करत नाही.
धर्माचं पालन केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं, धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं का नाही? काय केलं त्यांनी? धर्माचे पालन, 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 करणे खंड खंडन, करणे खंड खंडन, हे आम्हा करणे काम बीज वाढ वावे नाम भजन भमता देवे दिला देह भजन भमता देवे दिला देह भजन भमता देवी देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवी दिला देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, देवे दिला देह भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना, देवी दिला देवा भजन भगवाना. तुमच्याकडे बिल घेऊन आल्या, बाबा तुमचं हे 60,000 रुपये बिल झाले, घ्या. तुम्ही दाही मोकलून रडायला लागले. बाबा तुम्ही दाही मोकलून रडायला लागले. ते मॅडम म्हणल्या, बाबा बाबा बिल जास्त झालं का, कमी करू का बिल? तुम्ही म्हणले, मॅडम तुझ्या हॉस्पिटलची किंमत किती बोल, तुझं हे हॉस्पिटल किंमत घेण्याची माझी पात्रता आहे, योग्यता आहे, बोल. मग तुम्ही रडता का? कारण ऐका, अवधान द्या, सर्वांगाचं कान करा. फक्त एवढंच घेऊन जा तुम्ही. अख्खं कीर्तन विसरलं तरी चालते, फक्त एवढं घेऊन जा. सायलेंट मोड मध्ये सगळ्यांनी शांत राहायचं. बाबा तुमचं 60,000 बिल जास्त झालं का, कमी करू का? नाही. मग तुम्ही रडता का बाबा? बाई तू फक्त माझं 6 तास हृदय सांभाळलं तर 60,000 रुपये बिल केलं, पण माझ्या भगवंतानी, माझ्या आत्मारामगिरी बाबांनी 60 वर्ष झालं माझं हृदय सांभाळले, कधी 6 पैसे सुद्धा मागितले नाही. मागितले का तुम्हाला? आता तुमचं वय वर्ष 60 आहे, माझ्या भगवंतानी फुकट दिलंय, कधी तुम्हाला बिल पाठवलंय का? पाठवलंय. मग किती उपकार माझ्या भगवंताचे असेल, विठेवरच्या मार्गाचे असेल, किती उपकार माझ्या आत्मारामगिरी बाबाचे असेल. नाही आपल्याला आळंदीला जाता येत, नका जाऊ. आपण साक्षात ज्ञानोबारायांच्या रूपानं माझ्या आत्मारामगिरी बाबाला आपण आहेत ना. किती ज्ञानी माझे ज्ञानोबाराय, माझे ज्ञानोबाराय किती ज्ञानी. उपजता
ज्ञानी. किती ज्ञानी? बोला ना. प्रमाण आहे त्याला. प्रमाण ज्ञानाचा 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 सागर सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आपलं नाव सागर आहे. आपल्यालाही ज्ञान आहे, कारण आम्हाला तुम्ही देश जाण्याचं काम करता. आणि सात्विक विचाराची मुलं असावीत बरं का. मुलं किती त्याला ते मात्र हे काय नाही, पण ते आपली मुलं काय करतात स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत. माझा मुलगा मिलिटरी मध्ये आदर्श शेतकरी, माझा मुलगा कोळगाव मध्ये आदर्श व्यापारी, असे स्वाभिमानाने सांगावे. कष्ट करा, व्यवसाय करा. आज काय परिस्थिती झाली शेतकरी राजाची. कष्ट तर 5वीला फुलतंय माझ्या शेतकरी राजाला. आता मी बऱ्याच जणांना म्हणलं चला चला, गोड असं भव्य दिवे गवळी कुटुंबाने केलंय. मला आवड आहे. मी काय करत असतो, संबंधित लोकांना फोन करीत असतो, पत्रिका टाकीत असतो. पण नाही ना, वेळ नाही ना. आज ऐकण्यासाठी वेळ नाही. ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? प्रवचन कीर्तन ऐकलं पाहिजे. आपल्याला नवविधायक भक्ती सांगितल्यात. आपल्याला नवविधायक भक्ती सांगितलं. त्या नवविधायक भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणची आहे? बोला ना. आपल्याला नवविधायक भक्ती सांगितल्या आणि त्या नवविधायक भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ एक भक्ती सांगितली. कोणची? वा, काय वाजा विनोद रे बाबासाहेब. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती. श्रवण म्हणजे काय? बोला ना. ऐकणे. आणि ते आपण ऐकत नाही. ऐकतो पण ऐकत नाही. शोकांतिक आहे. आपण ऐकतो पण ऐकत नाही. गीता भागवत आपण श्रवण केलं पाहिजे. गीता भागवत आपण वाचलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आज एकादशी, ह्याच्यामधली कोणची आईनी दररोज उठल्याबरोबर स्वयंपाक झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचते? त्यांनी बोट वरती करा. हा बरं, एकादशी कोणाकोणाला नाही त्यांनी बोट वरती करा. जवळजवळ सगळ्यांना एकादशी. वा, मी प्रवीणला म्हणलो होतो पर्व काळ मोठा आहे, आज फक्त खिचडीच करा पाहिजे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. आपल्या अंतरातला मळ गेला पाहिजे. नाही निर्मळ मन काय करेन साबण? जर तुमचं मन निर्मळ नसेल तर साबण काय करेन का? किती लक्ष लावा, किती हमाम लावा, किती डेटॉल लावा, काहीच करणार नाही. चित्त आपलं शुद्ध असलं पाहिजे. तुम्ही भगवंताला काय देता याहीपेक्षा तुमचं अंतःकरण किती शुद्ध आहे हे महत्वाचं आहे. आपण काय करतो? वार बदलला की देव बदलतो, आहे का नाही? सोमवार आला की भगवान शंकर, मंगळवारची आदि माया शक्ती जगदंबा, बुधवार आला की विठेवरची माला, गुरुवार आला की दत्त, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनले मेरी पुकार पवन सुत विनंते वारंवार, पवन सुत विनंते वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, वारंवार पवन सुत विनंते वारंवार, पवन सुत विनंते वारंवार. आणि रविवार आला की वाटला काय तरी कमी करा. गोड वाटलं पाहिजे सर्वांना. हिरती मायके दुःखाची जलती. सिस्टीम गोड लावली त्यांनी. रविवार आल्यावर खंडोबा, परत सोमवार आल्यावर महादेव. आणि म्हणून आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. सुख कशात आहे? सुख कशात आहे? त्याला प्रमाण आहे ना.
तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा काय प्रमाण दिलं तुकडोजी महाराजांचं आहे पाठवण्यात क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया अमृत छोड़ के शराब तू पीता है अमृत छोड़ के शराब पीता है क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया चांगली लोक समाजामध्ये आहेत पण काही कीर्तन करणं सोपं नाही आज बसल्या बसल्या लोक म्हणतात त्याला काय येतं याला काय येतं कोणालाच काय येत नाही टाळण माग आज ही परिस्थिती झाली राजकारणी लोक चांगले तुम्हाला वाटत असेल आता ही लेकरे पण असं झालंय परमार्थामध्ये टाळ वाजवता वाजवता भाऊ खाणारे सुद्धा वारकरी आहेत व्यसन करणारे समाजामध्ये आहेत वारकरी आहेत सुधारलं पाहिजे सांगणारा जर व्यसन करीत असेल तर काय अधिकार आहे का माझ्या नाथ बाबाकडे एक बाई गेली बाई म्हणली बाबा नाथ बाबा ही माझी मुलगी ना खूप गुळ खाती हो माझे नाथ बाबा म्हणले एक काम करा सोमवार आहे ना पुढच्या सोमवारी घे माझ्याजवळ ती बाई गेली 8 दिवसांनी परत आली त्या मुलीला घेऊन आली बाबा बघा ही मुलगी सांगा तिला उपदेश करा काहीतरी आशीर्वाद द्या बाबा म्हणले बाई गुळ खाऊ नको मग ती बाई म्हणली तुम्हाला गेल्या सोमवारी काय झालं सांगायला फक्त एवढं सांगायचं गुळ खाऊ नको हा नाथ बाबा म्हणले मी 8 दिवस आधी गुळ खायचा बंद केला आणि मग सांगितलं बाई गुळ खाऊ नको म्हणजे आपण तसं आधी वागलं पाहिजे आपण आता मी समजा सांगितलं तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा तुम्ही म्हणता तू किती झाडे लावली म्हणतात का ना म्हणून आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे झाडे लावली पाहिजे आपण कोविडच्या महामारीमध्ये पाहिलं लाखो रुपयाचे सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटत होता व्हेंटिलेटर भेटत होतं बेड भेटत होता 5 लाख रुपये घ्या चला नाही भेटला बेड कशामुळे ऑक्सिजन आपल्याला कमी पडलं पर्यावरण निसर्ग म्हणला तू तोंड दाखवायच्या लायकीचा नाही तू मास्क लाव काय म्हणला निसर्ग तू तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिला म्हणून आपण 5 वर्षापूर्वी काय लावत होतो तोंडाला मास्क त्याचा जुना शब्द काय आहे बैलाचा मुस्क मुस्क होतं का नाही 4 वर्ष आपल्या तोंडाला मुस्क होतं त्याचं कारण काय आपण पर्यावरण वाचवला नाही आपण निसर्ग वाचवला नाही आपण म्हणतो निसर्ग कोपला देव कोपट नसतो मला सांगा आज उन्हाळ्यामध्ये पावसाळा झाला का नाही आता कोणता ऋतू ऋतू कोणता आता उन्हाळा उन्हाळ्यात मगाशी आभाळ आलं सकाळी कुळधरणला आज उन्हाळ्यामध्ये पावसाळा झाला माझ्या शेतकरी राजाच्या हातातोंडाच्या आड्याला गाठ चालला का नाही काय करायचं शेतकरी राजा का भिकारी आज शेतकरी राजाच्या मुलाला मुलगी भेटताना ही शोकांतिका आहे आज मला सांगा आम्हाला कीर्तन प्रवचनाचे फोन कमी येतात पण आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असता आमच्या एकुलत्या एका मुलाला एखादी गरीबाची मुलगी बघा ना आहे का नाही परिस्थिती आज नारदाच्या गादी सांगण्याची आज गरज आहे आज मला सांगा 40 42 वर्षाचे तरुण आज ते लग्नासाठी वंचित आहेत कशासाठी त्याचं कारण काय त्याचं कारण शोधलं पाहिजे ना आपण काहीतरी कारण कुठे 18 ते 22 ज्यांचं लग्न करायचं ते पट्टा कुठे चिमनरावजी तुमचं झालंय लग्न तेव्हा तुम्हाला काय काळजी नाही पण ज्यांना लग्न करायचं ते आज कुठं येतं ऑनलाईन काय काम नाही त्यांना आईबाप कष्ट करतात ते ऑनलाईन चॅटिंग करतात
काय करतात 1.5 लाखाचा आयफोन आहे पोरागड, ते 2.5 लाखाची बुलेट आहे, पण त्याच बुलेट वरती तो मुलगा आपल्या आईबापाला बसवतो कोणाची शाश्वती नाही. आज 1.5 लाखाचा मोबाईल आहे, हिरोईनचा फोटो ठेवील, स्टेटस ठेवील, पण आपल्या आईबापाचा फोटो शोधूनही सापडणार नाही. परमार्थ म्हणजे शमशेर आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे, आणि आमचा परमार्थ विना आणि टाळ हा आमचा परमार्थ. छत्रपती राजे जन्मले, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या तलवारीच्या ढालेवर तलवारी होते जे सासरी का मुलगा तुझा होते जे सासरी का होते देवा दयाचा हरी का आता सर्वात गोड नाव कोणतं आहे? नाव कोणतं आहे गोड? विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तुझे हरे नाम विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. ताई, माझी ताई इथे उपस्थित आहे. भगिनीची एक मायाचा ओलावा ताईमध्ये आल्यानंतर पाहिलं बरं का. ताई मोकळून रडली माझी ताई. कारण 2-3 बहिण्या गेल्या आणि 5 बहिणीच्या पाठीमागे एक लाडका भाऊ, देवीदास भाऊ. एक मायेचा ओलावा फार संपुष्टात आलाय बरं का. मायेचा ओलावा नाही राहिला. कशामुळे? आई, तुझ्या काळामध्ये तुझं बाळ रडत होतं, रशी धरायची म्हणून त्याच्याकडे माया होती. पण आजची आई काय करते? आज बाळ रडायला लागलं की आई मोबाईल देते. मोबाईलमुळे मायेचा ओलावा संपलाय. फॅशन करू नका पोरांनो. मोबाईलचा वापर कमी करा. जर मोबाईलचा वापर केला तर तुमचाच त्रास आहे. 400 रुपयाचा रिचार्ज मारून तुम्ही जर फोनवर बोलत असता, आई बापाच्या कष्टाची कदर करा. गुरुवाऱ्यांचा आदर लागतो, त्याचंच नाव महाराष्ट्र आहे. तुम्हाला जिवंतपणे कोणी चांगलं मानणार नाही. तुम्ही किती फौजी व्हा, किती सीमेवर तैनात होऊन आमचे राजेंद्रजी काटकर मुंबईवरून आले. जी सेवा केली त्यांनी. आज देश सेवेच्या जोरावरती आज ते PSI पदावरती आज ती भूषण, आज महाराष्ट्राचं वैभव आहे. आज मुंबईवरून कशासाठी आले? त्यांच्या भगिनीत राणीताई. एक मायेचा ओलावा आपल्या मंगल आकाशासाठी द्याले. एक मायेचा ओलावा ठेवा. आपल्याला जाण नाही राहिली, गरिबीची जाण नाही राहिली नाही. पोरींनो, तुमच्यासाठी आता ऐका, त्यांच्यासाठी जाऊ, त्यांचं करिअर झालं पण करिअर तुमचं आहे. पोरींनो, इतकी प्रगती करायची की आकाश ठेंगणं पडल. आकाश ठेंगणं पडल इतकी प्रगती करायची. मात्र आपले पाय हे जमिनीवरती असले पाहिजे. समजलं का नाही? तुम्ही क्लास 1 अधिकारी होताल, आमदार होताल, खासदार होताल, मुख्यमंत्री होताल, कीर्तनकार होताल, पण आपल्या गुरुला कधी विसरायचं नाही. कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, किंवा गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरु आज तुमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा करत नाही. तुम्ही लग्न होऊन गेला तरी सुद्धा तुम्ही आल्याबरोबर गुरुंचा आदर केला पाहिजे, गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांचं जाऊन त्यांचं करिअर झालंय आता, यांचं वायरी तुटलेली ती. पण आज खऱ्या अर्थानं खरं भवितव्य उद्याचं तुम्ही तुमच्या हातामध्ये संपूर्ण महाराष्ट्र द्यायचा आहे. पोरांना तुमच्या हातामध्ये हे वारकरी संप्रदायाची धुरा तुमच्या हातामध्ये द्यायचे. उद्या तुम्ही कीर्तनकार होताल का नाही मला माहिती नाही, पण निश्चित तुम्ही तुमच्या आई वडिलांचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. ती शाश्वती मी नारदाच्या गादीवरती असतो. ही पोरं व्यसन करणार नाही. ही पोरं मोठे समजा VIP गाडीमध्ये नाही फिरले तरी चालतील, पण निश्चित ते त्या आपल्या आई वडिलांचा सांभाळ करतील. नवे तर तुमच्या आमच्या सारख्यांचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी सात्विक विचाराची मुलं घडवा. म्हणून आज आपण हा सेवेसाठी निवडला होता. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुम्हा आम्हाला ह्या वाटेलच, पण आज माझ्या आत्माराम गिरी बाबा सुद्धा आनंद वाटत असेल की आज बघा या गवळी कुटुंबाने किती भव्य दिव्य स्वरूपाचा हा नाम यज्ञ सोहळा, ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, गोदान, कांचनदान. कशामुळं, कशासाठी करायचं श्राद्ध? कसा माझ्या डोळ्यात असव कोणी मायेन पुसताना, गोरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना. थोरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. कशाला गेले आई तू स्वर्गाला, कशाला गेले आई तू स्वर्गाला.
वागवेल तुझ्या या बाळाला कोण वागवेल तुझ्या या बाळाला स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईची माया जगाला कधीच कळणार नाही सोडून का गेली आई वनवास निघून का गेली आई वनवास अग ये ना आई ग कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागवेल तुझ्या या बाळाला कोण वागवेल तुझ्या या बाळाला माईची किंमत आपल्याला कळली पाहिजे आईची किंमत आपल्याला कळली बोलण्यासारखं भरपूर आहे आईचं आईविषयी बोलायचं म्हणलं की 3-4 तास पुरत नाही मी अजूनही 2 तास बोलू शकतो पण आपल्या कानामध्ये शिस्त वाटलेलं आहे आपल्या कानामध्ये शिस्त वाटलेलं आहे आपण ऐकता पण सोडून देतात तिथे बघ हे गवळी कुटुंबाने खरंच ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल बरं का चिमणरावजी अन्नदानापेक्षा सर्वात श्रेष्ठ ज्ञानदान आहे का जिजाबाई साहेबांनी विचारलं राजे राजे सर्वात श्रेष्ठ दान कोणचं काय उत्तर दिलं असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई साहेब जिजाबाई साहेब सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान का कारण ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं ज्ञान कधी चोरीला जात नाही कधी ऐकलंय का आमच्या सागरकडे खूप ज्ञान आहे आणि राहुलनी ज्ञान चोरीला नेलं कधी ऐकलंय का माणसाने मरावं पण त्याची कीर्ती आजरा राहते पाठीमागा कर्मधर्म स्वयोगाने आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे माझी मंगल गेली पण कीर्ती पाठीमागे काहीतरी राहिली पण ती आठवण आपण कशाच्या रूपामध्ये दाखवायची झाड आपण जर लावलं ना हे झाड मी जाणार आहे झाड लावणारा मी जाणार आहे पण हे काय परोपकार कोण करणार आहे ते माझं झाड परोपकार करणार आहे आईच्या स्मरणार्थ इथं आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि जर हे झाड वाढलं तर ती आई आपल्याला वाढल्याचा फील होणार आहे फील आणि ते आपल्याला छाया देणार आहे सावली देणार आहे फळे देणार आहे फुले देणार आहे तर नवे नवे तर तुम्ही आम्हाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देणार आहे फुकट ऑक्सिजन भेटतो म्हणून त्याचं महत्व कळत नाही आपल्याला आपण बांधाला हे झाड ठेवत नाही कशामुळे वसवा होतो म्हणून आपण संबंधित लोकांनी आमचे हात टेकले आमचे सोमनाथ महाराज श्री सोमनाथ महाराज आमचे नारायण महाराज बाळासाहेब महाराज विनेकरी सर्व माझं ऐकून बऱ्याच 5-6 कीर्तनकारांनी वृक्षारोपण चालू केलंय बरं का मोठी यादी त्याची आता वेळ नाही बऱ्याचशा वक्त्यांनी आपलं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे काहीतरी संकल्प कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण इथे नारायण महाराज उपस्थित आहे नाव नारायण ठेवा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण होडी पाशानाला पाना होडी पाशानाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण आपला विषय नारायण झाला पाहिजे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता आपल्याला काहीच आवडू नाही फक्त आपला विषय नारायण झाला पाहिजे एखादा आम्हाला पेताड भेटला ना बरं का सुद्धा म्हणतो रामकृष्ण हरी असेल तेव्हा जे काही झाले असतील पण मोठ्या अंतकरणाने आपण माफ करायचं जे काही चुकीचं असेल ते माझ्याकडे परत करा जाताना मी कोंबडीमध्ये टाकतो उदाहरण लिहून काय करू जीवन चांगलं जगा थोडं जगा स्वाडबड शिव काही चुकीचं असेल ते कोंबडीमध्ये टाकतो आमच्या आणि जीवन चांगलं जगा निर्व्यसनी जीवन जगा व्यसन करू नका व्यसन करू नका पोरींनो व्यसन खूप वाईट आहे जीवन
जीवन चांगलं जगा आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या वाणीचा दोष, जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष असेल हा. त्याच्यामुळे मोठ्या अंतकरणाने आपण माफ करावं आणि सेवेला पूर्ण करावं. तुकाराम 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 एक ताट आलं आरतीचं. आरती ताट घेऊन आरती ताट कुटुंबातले सगळे जण आबा ते सगळे लाईट गेली का?